नमस्कार, अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ करायला आज घेतला आहे। मध्यंतरी थोडा कमरेच्या दुखण्यामुळे मणक्याच्या दुखण्यामुळे आडवा होतो, त्यानंतर आज पहिल्यांदा आता बाहेर पडलो आहे। आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण आंबाघाट आणि आंबाघाटामध्ये आत्ता जे काम चालू आहे हायवेचं, त्याची परिस्थिती काय आहे त्याचा आढावा घेणार आहोत। पावसाळ्यामध्ये मी असे काही व्हिडिओ पाहिले की ज्याच्यामध्ये काही ठिकाणी भरपूर प्रॉब्लेम झाले होते आंबाघाटात, म्हणजे गाड्या पण रुतल्या होत्या चिखलामध्ये। आता पाऊस कमी झाला आहे, त्याच्यानंतर आत्ता आपण बघतो की पावसानंतरची काय परिस्थिती आहे, या कामाची प्रगती कुठपर्यंत झाली आहे। तर हा व्हिडिओ आता आपण फक्त आंबाघाटापुरता बघतो आहे। आंबाघाटाची सुरुवात आणि आंबा गाव याच्या दरम्यानचं काम कुठपर्यंत आलं आहे किंवा आत्ता रस्त्याची सिच्युएशन काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याचा एक आढावा घेतो आहे। आंबाघाटाचं सुरुवातीचं जे काम होतं ते असं वाटलं होतं की एक चांगला स्पीड घेतला आहे कामाला, पण नंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं आहे की आपण बघितलं असेल तर तेवढी म्हणावी तेवढी प्रगती किंवा फास्ट प्रोसेस ज्याला आपण म्हणतो ती कुठे दिसली नाही। हे काम बऱ्यापैकी मंदावलं होतं। अर्थात पुढे कदाचित असंही झालं असेल की पाऊस सुरू झाला आणि जो सुरू झाला तो एकदम जोरात होता, त्याच्यामुळेही कदाचित काम थोडंसं रोडावलं असेल। तर या ठिकाणी बघा, इथे हा डोंगर फोडला आहे, म्हणजे इथून रस्ता पलीकडे जाण्याचा एक चान्स दिसतोय मला। त्यामध्ये भराव घालून तिथून हा रस्ता असा स्ट्रेट वर जाणार आहे, म्हणजे आता आपण हे जे वळण घेतोय ते वळण भविष्यामध्ये नसेल आणि हा इथून तो बाहेर येणार आहे। हा बघा, आता सकाळचे 7:30 वाजलेत, त्याच्यामुळे घाटामध्ये आता धुकं पण असणार आहे पुढे। बघूया काय परिस्थिती आहे, धुक्यामध्ये कितपत दिसतंय जरा बघावं लागेल। आत्ता तर इकडे दरीच्या बाजूला भरपूर धुकं आहे। इथे मागे जे फोडण्याचं काम सुरू होतं ते अजून तसंच अर्धवट दिसतंय, पुढे काय तशी प्रगती नाही दिसत आहे। साधारण आत्ता घाटाचा जर विचार केला, आंबा घाटाचा हा सुरुवातीचा जो भाग आहे, म्हणजे मुर्शी सोडल्यानंतर जो घाट सुरू होतो तिथे डोंगर वगैरे सुद्धा तसे अगदी उभेच्या उभे कडे नाही आहेत। हे डोंगर फोडून काढणं तेवढं कठीण काम नाही आहे। दुसरी जमिनीची बाजू याच्यामध्ये असे की हे सगळे जे डोंगर आहेत हे माती आणि खडक असे मिश्र स्वरूपाचे आहेत, मातीचं प्रमाण पण त्याच्यामध्ये जास्त आहे, त्याच्यामुळे हे डोंगर फोडायला तेवढा त्रास नाही आहे। खरं चॅलेंज जे ते पुढे दख्खन सोडल्यानंतर पुढे जो आंबाघाट सुरू होतो इथे उभेच्या उभे डोंगर आहेत। काही ठिकाणी ते डोंगर आता फोडण्याचं काम सुरू केलं आहे, पण तिथे आता तो डोंगर फोडल्यानंतर कितपत राहतं आहे सगळं आणि उभाच्या उभा तो कापून काढायचा डोंगर, ते आता बघणं गरजेचं आहे। इथे आता धुकं बऱ्यापैकी जरा विरळ झालं आहे, रस्तासुद्धा इथे जरा बरा वाटतो आहे। अजून पुढे गेल्यानंतर खरी परिस्थिती काय ती समजेल। 7:30ला आता समोर तिथे कामाची सुरुवात केलेली दिसते। क्रशर लावलाय, त्याच्यामुळे तिथेच खडी तयार करण्याचं काम चालू आहे। म्हणजे डोंगरामध्ये जे दगड आहेत तेच दगड ते क्रशरच्या सहाय्याने बारीक करून त्याचाच वापर आता इथे रस्त्याच्या कामासाठी होतोय। ह्यांना खडी कुठनं बाहेरनं आणावी लागत नाही आहे, बराचसा भाग खडीचा जो आहे तो इथेच त्यांना मिळणार आहे डोंगरामधून। इथे डाव्या हाताला डोंगर फोडला आहे, उजव्या हाताला इथे ती खडी बारीक करण्याचं काम चालू आहे क्रशरच्या सहाय्याने। मोठाच्या मोठा क्रशर आहे तिथे।
पावसाळ्यात इथल्या म्हणजे आत्ता गणपती सुरू होताना पुढे एका ठिकाणी कुठेतरी डोंगर जो फोडला आहे त्याचा सगळा मातीचा ढीग पावसाळ्यामध्ये चिखल बनून रस्त्यात आला आणि मोठ्या गाड्या तिथे सगळ्या फसल्या. ट्रक, प्रायव्हेट बसेस ह्या सगळ्या त्या चिखलामध्ये रुतून बसल्या. शेवटी JCBच्या सहाय्याने त्यांना ढकलून बाहेर काढावं लागलं. त्यामुळे तास दीड तास जवळजवळ तिथे सगळं ट्रॅफिक बंद होतं. छोट्या गाड्या होत्या त्यांना थोडं साईडनी वगैरे काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण सगळा चिखल असल्यामुळे त्या गाड्या पण फसायला लागल्या. म्हणजे त्यांची चाकं पण नुसतीच चिखलामध्ये फिरत होती. त्याच्यामुळं शेवटी त्यांनी पोलीस आले आणि ट्रॅफिक पूर्ण बंद करून ठेवलं आणि मग ह्या मोठ्या गाड्या JCBनी ढकलून बाहेर काढल्या आणि तो जो सगळा चिखल होता तो पण सगळा ढकलत बाजूला केला आणि मग रस्ता साफ झाला. पण याच्यामध्ये एकाने सांगितलं, व्हिडिओ ज्यांनी बनवला आहे, की 1.5-2 तास जवळजवळ ट्रॅफिक ब्लॉक होतं तिथे. आता सुरुवातीचा जो भाग आहे इथे तरी निदान रस्ता गाडी नेण्या इतपत योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे प्रॉब्लेम नाही वाटत आहे तसा काही. तसं बघायला गेलं तर पावसाळ्यामध्ये दरवर्षी हा घाट फुटलेला असतो. जानेवारी फेब्रुवारीत दुरुस्तीची कामं होतात. दुरुस्ती म्हणजे काय, नुसता हॉट मिक्स आणायचा आणि ओतच जायचं. त्याच्यात डांबर किती आणि काय किती आहे कोण तपासायला आहे. आणि पाऊस सुरू झाला की परत त्याला बगदाडं पडतात. हा बघा, आता इथे बऱ्यापैकी सगळा डोंगर फोडलेला आहे. मागच्या वेळेला आलो तेव्हा फोडण्याचं काम सुरू होतं. आता हा बऱ्यापैकी फोडून झाला आहे, सपाटीकरण करून झालं आहे तिकडचं. पण इथे खडक लागला आहे त्यांना बऱ्यापैकी. उजवीकडे भराव घातला आहे, मातीचा सगळा चिखल झाला आहे. तिथे आता काय करणार आहेत काय आयडिया नाही, मग ती कळत नाही आहे म्हणजे काय नेमकं होणार आहे तिथे. इथे रस्त्यावर सुद्धा बऱ्यापैकी चिखल आला आहे सगळा. इथे ट्रक गेला आहे बघा खाली. त्याला बहुतेक वळणात अंदाज नाही आला, स्पीडमध्ये वगैरे आला असणार आहे. उजव्या साईडला टर्न मारायला गेला तो खाली गेलाय. ते संरक्षक भिंती घालतायत. ठीक आहे, आता इथे डोंगराला तेवढी हाईट दिसत नाहीये, पण काही ठिकाणी त्या संरक्षक भिंतींचा खरोखर उपयोग होणार का, मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी उदाहरणार्थ आता निवळी घाट, तिथे तर संरक्षक भिंतीच्या वरनं सगळी माती खाली आली आहे. संरक्षक भिंत ती माती अडावी म्हणून घातली आहे, खाली रस्त्यावर येऊ नये म्हणून, पण ते संरक्षक भिंतीच्या वरून खाली आली. तोच प्रकार पुढे संगमेश्वरच्या इथे पण झाला आहे. संगमेश्वरच्या अलीकडे थोडा काही ठिकाणी दरडी कोसळल्यात आणि त्या संरक्षक भिंतीवरून खाली दरड रस्त्यावर येऊन पडली आहे. त्या संरक्षक भिंतीचा भविष्यात सुद्धा कितपत फायदा होईल ते जरा सांगणं कठीण आहे. आणि विशेषतः ज्या ठिकाणी पूर्ण मातीचे डोंगर आहेत, आता इथे सुद्धा बघा ही सगळी माती आहे. या ठिकाणी दरडी कोसळण्याचे चान्सेस जास्त, कारण आतमध्ये माती फुगणार पावसाचं पाणी गेल्यावर, आणि ती फुगलेली माती पुढे पुढे सरकत या साईडने बाहेर येणार. इथे मध्येच धुक्याचा एक झोत बाहेर आलाय, एवढाच पट्टा दिसतो एक मध्ये.
बाकी इकडे पूर्ण क्लिअर आहे. मध्येच हा एवढा धुक्याचा भाग रस्त्यावर आला आहे, छान दिसतंय. आणि इथून खाली आपल्याला देवरुखला मार्लेश्वरला जाता येतं डाव्या हाताला खाली. आता इथून पुढे सगळं धुकं सुरू आहे. धुक्यातला प्रवास किती जणांना आवडतो कमेंटमध्ये सांगा. मला तर भरपूर आवडतो. ड्रायव्हिंग करायला तर आणखीन मजा येते. व्हिजिबिलिटी पूर्ण कमी असते आणि अशा ह्याच्यात तुमचं स्किल तुम्हाला तिथे वापरायचं असतं. त्यामुळे धुकं असलं की मला एकदम उत्साह ज्या माझा वाढतो ड्रायव्हिंगचा. आत्ता आंबा घाटामधलं इथलं टेम्परेचर 23 डिग्री दाखवतोय. इथलं सुद्धा उजव्या हाताचं डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे. डाव्या हाताला दरीमध्ये पूर्ण धुकं आहे, काहीही दिसत नाही आहे. फक्त वाहन चालकांना एक इथे सावधगिरीचा इशारा देईन, जास्त डाव्या साईडनी गाडी चालवू नका. कारण मागे काही वर्षांपूर्वी डाव्या साईडला सगळं खचलं होतं. नंतर तिथे नवीन बांधकाम झालं आहे, पण तरी मला तरी ती रिस्क वाटते. उगाच जास्त डावीकडे जाऊ नका. फोटो काढण्यासाठी सुद्धा काही जण डाव्या साईडला तिथे मातीचे ढिगार आहेत, त्याच्यावर जाऊन फोटोग्राफीची हौस पिटवतात आपली. पण तसं सुद्धा शक्यतो करू नका. आंबा घाटातलं फेमस चक्री वळण आलं. इथून डाव्या हाताला आता धुक्याचा व्ह्यू एक मस्त दिसतो, पण आता एकदम दाट धुकं आहे, त्याच्यामुळे काही समजत नाही आहे खाली. हा एक स्पॉट बघा, कायम रस्ता इथला गेलेला असतो, बाद झालेला असतो. पावसाळ्यामध्ये अजिबात कधी तुम्हाला ह्या ठिकाणचा रस्ता चांगला मिळणार नाही, कायम फुटलेला. पुन्हा म्हणायला मोकळे, पाऊस यावर्षी जोरात झाला, तो दरवर्षीच होतो. तुमचे रस्ते त्या क्वालिटीचे बनत नाहीत हे तुम्ही मान्य नाही ना करत. पण कुठलाही अधिकारी असून देत, नेता असून देत, एकच कारण सांगून मोकळा होतो, यावर्षी पाऊस जोरात झाला. कोकणचा पाऊस आहे, तो जोरातच असतो. त्या बाबतीत खरोखर मी वारंवार सांगतो, आत्ता परत त्याचा उल्लेख मला करावासा वाटतोय. भाव नदी ते देवरुख हा जो रस्ता आहे, हा एका बँकेने स्पॉन्सर केला आणि त्याचं ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं त्याला खरोखर शाबासकी द्यायला पाहिजे, जाहीर सत्कार करायला हवा त्याचा. आणि हे बाकीचे जे ठेकेदार आहेत, भ्रष्टाचार करून सगळ्याचं वाटोळं करतायत, त्यांना दाखवायला पाहिजे रस्ता कसा असायला हवा. आज माझ्या अंदाजाने त्या रस्त्याला 6 ते 7 वर्ष झाली. आत्ता मी त्या रस्त्याने आज आलो, जस्ट 2 ठिकाणी जरासे 2 खड्डे दिसले, बाकी सगळा रस्ता टकाटक आहे. मी भाव नदी ते देवरुख मी 22 मिनिटात गेलो. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल सांगून, 22 मिनिटात मी देवरुखात पोचलो. एवढा सुंदर रस्ता आहे आणि अजून व्यवस्थित क्वालिटी आहे त्या रस्त्याचा, त्याच्यामुळे कुठेही खड्डा नाही. आणि हे बाकी सगळे रस्ते सगळे भ्रष्टाचारातनं झालेले रस्ते आहेत. सांगायला वाईट वाटतं, पण हे सत्य परिस्थिती आहे. सगळीकडे भ्रष्टाचार आहे या रस्त्यांमध्ये. दरवर्षी नुसती खडी आणून ओतायची आणि कोट्यावधी रुपयांचा मलिदा खायचा, एवढंच काम सगळीजणं करतायत. जातो हा रस्ता पूर्वी खचला होता, 1 वर्ष पूर्ण खाली सगळा रस्ता गेला होता, अर्धाच रस्ता शिल्लक होता. ते डागडुजी करून तो आपला रस्ता भराव घालून वर आणला, पण रस्त्याची क्वालिटी सगळी फुट केली.
तर इथे सुद्धा 8ला 10 मिनिट आहेत, पण धुकं नाही आहे सुदैवाने. नाहीतर इथे सुद्धा एकदम दाट धुकं असतं. तर पुढे थोडं मंदिर जिथे आहे, गणपती मंदिर किंवा हनुमान मंदिर, तिथे थोडंसं धुकं लागेल आपल्याला. पण सुदैवाने इथे तरी धुकं नाही आणि रस्ता पण जरा बरा आहे. अजून इथल्या रस्त्याला तेवढा म्हणावा तसा मेजर प्रॉब्लेम नाही दिसत आहे. माकडांची गँग जागोजागी तुम्हाला बसलेली दिसेल इथे. याचं कारण असं आहे की लोक त्यांना खायला घालतात. आपल्याप्रमाणे माकडांना पण त्यांनी बिघडवून टाकलं आहे. खरं तर हे जे वन्य जीव आहेत, पाळीव नव्हे ते, त्यांना खायला घालू नये आणि कायद्याने पण तो गुन्हा आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना स्वतःहून स्वतःचं अन्न शोधण्याची त्यांची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती आपण मारून टाकतोय. ही माकडं जी आहे ती पुढे कायम तुमच्यावर डिपेंड राहतात. नैसर्गिक त्यांचं जे स्वतःचं अन्न शोधण्याचं टेक्निक आहे ते विसरायला हळूहळू सुरुवात होते. त्यांना एक कळतं की इथे या जागी येऊन बसलं की आपल्याला खायला मिळणार आहे. एक प्रकारे तुम्ही त्यांना अपंग बनवताय किंवा परावलंबी बनवताय. त्यामुळे शक्यतो असं माकडांना वगैरे खायला घालू नका. नैसर्गिक आवास त्यांचा जो आहे त्याच्यामध्ये यांच्यासाठी भरपूर खाद्य आहे, तेच त्यांनी खावं असं अपेक्षित आहे. ते तुमचे कुरकुरे, फुरफुरे, चुरमुरे काय वाटेल ते त्यांना खायला घालतात आणि ते येऊन त्यांना खातात. त्यांना काय बाकी कळत नाही. पण ही खाणी त्यांची नव्हे. कृपया माकडांना वगैरे असं खायला घालणं टाळा. इवन काही ठिकाणी ज्या ठिकाणी तलाव असतात त्याच्यात मासे असतात, माशांना सुद्धा हल्ली कुरकुरे फुरफुरे खायला घालतात. म्हणजे आपण आपली वाट लावतोच आहे, त्याच्याबरोबर ह्या प्राण्यांची, या वन्यजीव जे आहेत त्यांची पण वाट लावतोय. शक्यतो असले प्रकार करू नयेत, टाळावेत. गणपतीचं देऊळ आलं इथे. तर गणपतीची मूर्ती पण मला वाटते दुसरीच कुठली तरी आणून ठेवली. काय केलंय माहिती नाही, पण ही ओरिजिनल मूर्ती नाही. आणि तिथे सुद्धा मागे दरड कोसळली होती. सुदैवाने घुमटीला वगैरे काही झालं नाही, पण मागच्या भागात तिथे दगड कोसळला होता मोठा. कदाचित त्याच्यानंतर मग ती मूर्ती हलवली असली तर माहिती नाही मला. मागच्या वेळी इथे कणीस खाल्लं होतं मी. आता अजून कोणी आलेलं नाहीत, कदाचित पावसाळा म्हणून सुद्धा नसतील. आणि हे चालण्याचा आनंद घेत आहेत. ह्याच्यात सुद्धा काही जणांची अशी गंमत असते. चालायला, व्यायामाला बाहेर पडायचं आणि नंतर हॉटेलमध्ये जाऊन येथेच मिसळ ओरपायची. व्यायाम कसला केला. आंबा घाटाच्या खिंडीत आलो. इथे धुकं आहे, इथे कायम असतं धुकं. इव्हन तुम्ही रात्रीचे वगैरे जरी आला तरी इथे या परिसरात धुकं दिसतं. पूर्वीची आमची एस टीतनं जातानाची खिंड आली म्हणजे घाट संपला. आणि आता इथे रत्नागिरी जिल्ह्याची हद्द पण संपेल. या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याची हद्द संपली. इथून पुढे कोल्हापूर जिल्हा सुरू झाला. आता आंबाघाटापर्यंतचा आपण व्हिडिओ केला आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स ठीक आहे, अगदीच काय वाईट नाही आहे. आणि काही ठिकाणी म्हणजे नेहमीचे पॅच आहेत ते बऱ्यापैकी फुटके आहेत, पण तरीसुद्धा अगदीच पूर्ण खराब झाला आहे किंवा पूर्ण फुटला आहे
असा एक्सपिरियन्स नाही आहे. त्यामुळे ह्या घाटातनं येताना तेवढा मेजर काही प्रॉब्लेम वाटला नाही. तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे. पुन्हा आता व्हिडिओची सुरुवात केली आहे. त्यातला हा पहिला व्हिडिओ. आपला सपोर्ट आत्तापर्यंत होता, पुढेही मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या जर काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला सांगा. आपल्या कमेंट्सला उत्तर देण्याचं काम मी नक्कीच करतो. चुकून एखादी कमेंट वाचताना समजा नजर चुकीने वाचायची राहिली तर पुन्हा एखादी कमेंट टाकली की मला नक्की समजेल, नोटिफिकेशन येतं त्याचं. काही वेळेला गडबडीत एखादी कमेंट वाचायची राहून जाते. तर माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तथा ह्या व्हिडिओमध्ये आपली रजा घेतो. धन्यवाद.